हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे आपण खूप मस्त असा टेस्टी क्रॅब सूप बनवणार आहोत। कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे आपण क्रॅब सूपसाठी 4 चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत। त्याला आपण तोडून घ्यायचे। पहिले त्याचे आंगडे असतात, आंगडे तोडून घ्यायचे। इथे बघा, ही खाडीची चिंबोरी आहे, त्यांना अशा पद्धतीने बांधून ठेवलेले आहे, त्याच्यामुळे कसं ते तोडायला इझी जातात। आपण हे असं तोडून घेऊया। अशा पद्धतीने सर्व चिंबोऱ्या मी तोडून घेते। इथे चिंबोऱ्या मोडून घेतलेले आहेत। आता ह्यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। इथे माती असते, ते पूर्ण चोलून आपल्याला ते धुवून घ्यायचे। तर सर्व चिंबोऱ्या मी धुवून घेते पाण्यातून, 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेते। इथे बघा, सर्व चिंबोऱ्या मी साफ करून घेतलेले आहे, ते तोडून त्याचे पेंदे वेगळे केले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक जी कवच असते, कवटी असते, ते आपल्याला ते घ्यायची नाहीये। त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये जे गोर असतं ते काढून घ्यायचे, रस। त्याने आपल्या सूपला खूप चांगली चव येणार आहे। त्यासाठी ते मी सर्व काढून घेणार आहे। अशा पद्धतीने सर्व मी काढून घेते। इथे सर्व गोर काढून घेतलेले आहे। हे पेंदे आणि हे थोडेसे आंगडे जे आहेत ते मी साईडला करून घेते। आणि ह्या ज्या कुड्या आहेत त्याच्या छोट्या छोट्या, ह्या मी मिक्सरला बारीक करून त्याचं आतमध्ये जे बाव असतो, जे गोर असतं, ते काढून घेणार आहे। तर मी मिक्सरला वाटून घेते। इथे आपण वाटून घेतलेलं आहे, ते आता आपण एका चाळणीमध्ये घेऊन ते साईडला करून घेणार। त्याच्यामध्ये जे कवच असं असतं ते साईडला करून घेणार आहोत, आणि त्याच्यामध्ये जे बाव असतो आणि त्याचं जे ग्रेव्ही झालेली आहे ती आपण साईडला करून घेणार आहोत। इथे बघा, आपण असं ते पूर्ण काढून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी बघूया। आपण फोडणी बघूयात। त्यासाठी इथे मी गॅसवरती पातेला ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घेते। तेल चांगला गरम करून घ्यायचे आपल्याला। तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये उभी चिरून घेतलेल्या 2 मिरच्या टाकूया। बारीक चिरून घेतलेला आलं आणि बारीक चिरून घेतलेला लसूण, हे सर्व टाकून आपल्याला परतून घ्यायचं। खूप कमी गोष्टीमध्ये खूप टेस्टी असं सूप करणार आहोत आपण। आता ह्याच्यामध्ये मी काळी मिरी टाकून घेणार आहे आणि हळद। तर ह्याच्यामध्ये आपण हे पेंदे काढून घेतलेले साईडला ते टाकून घेऊया। ते छान परतून घ्यायचे मसाल्यामध्ये। आणि लगेचच इथे आपण जे त्याचे आंगडे होते, कुड्या होत्या, ते मिक्सरला वाटून घेऊन त्याचा आपण जे रस काढून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचे आणि छान उकळून घ्यायचे। खूप मस्त उकळी यायला लागलेली आहे। त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि कोथिंबीर। आता हे आपल्याला एक 5 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचंय। खूप टेस्टी आणि हेल्दी असं क्रॅब सूप झालेलं आहे। तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।